हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलेले. इंट्रोडक्शनमध्ये काय बघितलं आपण? डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स, त्याचे टाईप आणि ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस. आता आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. नाव आता मल्टिप्लिकेशन जी आहे, आपण नेहमी जशी मल्टिप्लिकेशन करतो त्या टाईपमध्ये नाही, थोडीशी वेगळी आहे. आता दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन तुम्हाला कधी करता येईल? तर फॉर एक्झाम्पल ए आणि बी दोन मॅट्रिक्स आहेत. ए हा पहिला मॅट्रिक्स आहे, बी हा दुसरा मॅट्रिक्स आहे. तर ए चे जेवढे कॉलम्स आहेत तेवढे बी चे काय असले पाहिजे? रो. बघा, पहिला जो मॅट्रिक्स आहे त्याचे जेवढे कॉलम्स आहेत तेवढे दुसऱ्या मॅट्रिक्सचे काय पाहिजे? रो पाहिजे. तरच तुम्हाला ती मल्टिप्लिकेशन घेता येईल, तरच मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला. परत मल्टिप्लिकेशन करताना कशी करायची आहे? तर पहिल्या मॅट्रिक्सच्या रोनं दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. त्याच्यामध्ये परत पहिला एलिमेंट इंटू काय ना, पहिला एलिमेंट प्लस सेकंड एलिमेंट इंटू सेकंड एलिमेंट प्लस थर्ड एलिमेंट इंटू थर्ड एलिमेंट, हा तुमचा मल्टिप्लिकेशन मधला काय असेल? फर्स्ट एलिमेंट. बघा, फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, हा तुमचा मल्टिप्लिकेशन मधला फर्स्ट एलिमेंट असेल. त्याच्यामध्ये फर्स्ट एलिमेंट इंटू फर्स्ट एलिमेंट, सेकंड प्लस सेकंड एलिमेंट इंटू सेकंड एलिमेंट प्लस थर्ड एलिमेंट इंटू थर्ड एलिमेंट. आता पहिल्या रो मधला मल्टिप्लिकेशन मध्ये पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट कसं असेल? तर फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम. आता कॉलम संपलेला आहे, आता दुसरा रो घ्यायचा आहे. मग मल्टिप्लिकेशन मध्ये तो एलिमेंट तुमचा कुठे आहे ना? दुसऱ्या रो मध्ये. हा एलिमेंट कसा येणार? बघा, सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम. आणि सेकंड एलिमेंट कसा येणार? सेकंड रो इंटू सेकंड कॉलम. परत एकदा बघा, मल्टिप्लिकेशन कधी करता येईल? पहिल्या मॅट्रिक्सचे जेवढे कॉलम्स आहेत तेवढेच दुसऱ्या मॅट्रिक्सचे काय असतील? रो असतील. आता येणारा जो मल्टिप्लिकेशन करून येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर पण आपल्याला ठरवता येते. बघा इथं बघा, आता ए ची ऑर्डर किती आहे? 2/3, बी ची ऑर्डर 3/2. तर तुमचा ए बी जो आहे त्याची ऑर्डर काय असणार? 2/2. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर गुणिले दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर. आता प्रत्यक्षात मल्टिप्लिकेशन बघा, -1 इंटू 2. बघा, पहिला एलिमेंट बघतोय आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. -1 इंटू 2 प्लस 2 इंटू 4 8 प्लस 1 इंटू -5 -1. हा झाला तुमचा फर्स्ट एलिमेंट. आता सेकंड एलिमेंट, फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम. -1 इंटू -1 प्लस 1, 2 इंटू 6 प्लस 12 प्लस 1 इंटू -4 -4. परत आता सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट, सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम. 3 इंटू 2 6, 2 इंटू 4 8 -2 इंटू -5 मायनस काय होणार? +10. आणि लास्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट, सेकंड रो मधला सेकंड एलिमेंट बघा, सेकंड रो इंटू सेकंड कॉलम. 3 इंटू -1 -3 प्लस 2 इंटू 6 12 -2 इंटू -4 मायनस काय होणार? +8. And now first element, -2 plus 8 6, 6 minus 5 किती आले? 1. नेक्स्ट बघा, 1 plus 12 13, 13 minus 4 9. नेक्स्ट 6 plus 8 14, 14 plus 10 24. नेक्स्ट बघा, -3 plus 12 9, 9 plus 8 17. बघा, मल्टिप्लिकेशन लक्षात आली ना. आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. आता प्रत्यक्षात तुम्हाला इथं मल्टिप्लिकेशन पर्यंत सगळे 11चे बेसिक पॉइंट आहेत. आता प्रत्यक्षात जो 12वीचा पॉइंट आहे तो कोणता? इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. आता दिलेला मॅट्रिक्सचा इनव्हर्स कधी एक्झिस्ट होईल? तर पहिल्यांदा आपल्याला ए हा काय पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स. अँड इट इज ऑल्सो नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तरच त्याचा इनव्हर्स काय होतो? एक्झिस्ट होतो. आता बघा, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स.
matrix. Non-singular means determinant of A not equal to 0. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर तिथे आपण सरळ लिहू शकतो की A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. पहिला पॉइंट लक्षात आला का बघा. दिलेला मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर त्याचा काय इनवर्स एक्झिस्ट होतो. नाउ सी डेफिनेशन. If A is a square matrix of order m, then there exists another matrix B of the same order. A is square matrix of order m, then there exists another matrix B of the same order such that AB is equal to BA is equal to I. Then A and B are inverse of each other and denoted by A inverse is equal to B or B inverse is equal to A. आता ह्या इक्वेशन मध्ये बघा आपण मल्टिप्लिकेशन मध्ये बघितलेल्या 11वी मध्ये AB हा प्रॉडक्ट BA या प्रॉडक्ट बरोबर येत नाही. आता तो कधी येतो. इक्वल कधी असतो जर त्या दोन्ही मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन काय येत असेल युनिट मॅट्रिक्स येत असेल तरच AB इज इक्वल टू काय येतो BA. अदरवाइज AB नॉट इक्वल टू BA. हे 11वी मध्ये आपण बघितलेलं आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये रिप्लेस B बाय A इनवर्स. आता B हा जर A इनवर्स ने रिप्लेस केला A इंटू A इनवर्स इज इक्वल टू A inverse into A is equal to I. A into replace in this equation replace B by A inverse. A into A inverse is equal to A inverse into A is equal to I. आता थोडक्यात बघा दोन मॅट्रिक्स हे इनवर्स एकमेकांची इनवर्स कधी असतील तर त्या दोन्ही मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट जर काय येत असेल युनिट मॅट्रिक्स येत असेल तर. आता आपल्याला मेथड बघायची आहे की इनवर्स कसा कॅल्क्युलेट करायचा. तर इनवर्स काढण्याच्या दोन मेथड आहेत. इनवर्स बाय इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स आणि दुसरी जी मेथड आहे ती ऍडजॉइंट मेथड. मग आपण ही मेथड आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. दुसरी मेथड आहे ऍडजॉइंट मेथड. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये परत दोन मेथड आहेत. पहिली रो ट्रान्सफॉर्मेशन दुसरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्यातली पहिली मेथड आपण बघणार आहोत रो ट्रान्सफॉर्मेशन. आता रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिलेला मॅट्रिक्स जो आहे तो सोल्युशन मध्ये लिहा. परत इक्वेशन लिहायचे आपल्याला. वी हॅव A इंटू A इनवर्स इज इक्वल टू I. ह्या ठिकाणी तुम्हाला A हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्याचा काय काढायचा आहे इनवर्स. मग तो कसा डिनोट करणार आपण A इनवर्स. मग फर्स्ट हे इक्वेशन लिहा. आता A वरती आपल्याला काय अप्लाय करायचं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. अप्लाय रो ट्रान्सफॉर्मेशन ऑन मॅट्रिक्स A. आता हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला कुठेपर्यंत अप्लाय करायचं आहे तर A चं कन्व्हर्शन कशामध्ये झालं पाहिजे युनिट मॅट्रिक्स मध्ये. आणि डावीकडं जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही यूज केलेलं आहे तेच ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही कशावरती अप्लाय करायचं आहे I युनिट मॅट्रिक्स वरती. त्यामुळे युनिट मॅट्रिक्स हा युनिट मॅट्रिक्स न राहता काय होईल चेंज होईल. वी कॉल इट ॲज B. आणि हे सगळं करताना A इनवर्स आहे तसं लिहिते आणि मग A चं कन्व्हर्शन युनिट मॅट्रिक्स मध्ये झाल्यानंतर I युनिट मॅट्रिक्स व्हॅल्यू 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू B. मेथड लक्षात आली का. आता प्रत्यक्षात त्याचं एक्झाम्पल बघा. Example A is equal to matrix 1 2 3 पहिला रो सेकंड रो 1 1 5 1 1 5 2 4 थर्ड रो 2 4 7. Now we can write in solution given matrix A is equal to. परत आपल्याला कंडिशन चेक करायची आहे तर ह्याचा काय घ्यायचा डिटर्मिनंट. Determinant of A is equal to determinant 1 2 3 second row 1 1 5 third 2 4 7 is equal to 1 into 7 7 minus 4 into 5 is there 20.
7 minus 20 minus 2 into 7 minus 10 plus 3 into 4 minus 2 is equal to, now see it's 7 minus 20 minus 13 into 1 minus 13, 7 minus 10 minus 3 into minus 2 minus काय होणार plus 6, 4 minus 2 2 into 3 6, now 6 plus 6 12, minus 13 plus 12 minus 1 which is not equal to 0, therefore A inverse exists. बघा ही कंडिशन जी आहे ती महत्त्वाची आहे. तुम्ही सीईटी ला किंवा जेई ला वगैरे ही कंडिशन इथे जर 0 आला तर तुम्ही A इन्व्हर्स डायरेक्ट काढायचं. A इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, इन्व्हर्स काढायची गरज नाही. आता आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन हे एक्झाम्पल बघायचं आहे. जरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आलं तरी सुद्धा ही कंडिशन तुम्हाला चेक करायची आहे. आता इक्वेशन घ्या, वी हॅव A into A इन्व्हर्स इज इक्वल टू R. आता दिलेला मॅट्रिक्स पुट करा. A 1 2 3 1 1 5 2 4 7 into A inverse is equal to unit matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. आता युनिट मॅट्रिक्स घेताना इथे जर 2 by 2 चा मॅट्रिक्स असेल तर तुम्ही युनिट मॅट्रिक्स घेताना पण कसा घ्यायचा आहे, 2 by 2 चा मॅट्रिक्स घ्यायचा. आलं लक्षात? ओके. आता बघा मेथड इन्व्हर्स काढताना आता ही जी मेथड आहे ह्याचा जो क्रम आहे तो लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही गेला तर तुमचा इन्व्हर्स बरोबर येईल, आणि जर नाही त्याप्रमाणे तुम्ही नाही गेला तर तुम्ही मध्ये कुठेतरी कॅल्क्युलेशन मध्ये अडकू शकता. आता ह्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, मेथड कशी आहे बघा. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट काय करायचा, पहिल्यांदा 1 करायचा. असेल तर ठीक, नसेल तर करून घ्या. आता इथं आहे 1. हा युनिट मॅट्रिक्स कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला डायगोनल एलिमेंट्स काय पाहिजेत, 1 पाहिजेत, आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स काय करायचे, 0 करायचे. मग ते कसे 0 करायचे, तर पहिला एलिमेंट 1 असेल तर ठीक, नसेल तर करून घ्यायचा आहे. त्या 1 चा यूज करूनच, 1 हा डायगोनल एलिमेंट आहे, त्याचा यूज करूनच त्याच्या कॉलम मधले दोन्ही एलिमेंट काय करायचे, 0 करायचे. आता हे 2 0 करण्यासाठी बघा, हे 2 0 करण्यासाठी तुम्हाला डायगोनल एलिमेंटचा यूज करायचा आहे. आता इथं असं होऊ शकते की 1 - 1 0 R2 - R1. फॉर एक्झाम्पल डायगोनल एलिमेंटचा यूज करूनच तुम्हाला हे 2 एलिमेंट काय करायचे, 0 करायचे. फॉर एक्झाम्पल इथं 2 असेल तर 2 - 2 काय येते, 0 असेल तर R3 - R2. पण हे ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं नाही. लक्षात? आता इथं पहिला एलिमेंट 1 त्याचा यूज करून हे 2 एलिमेंट 0. आता राहिले 2 डायगोनल एलिमेंट. आता ह्या दोन्ही पैकी कुठलाही 1 असेल, हा असेल किंवा हा असेल. आता हा जर 1 असेल, जो 1 आहे त्याचा यूज अगोदर करायचा. हा जर 1 असेल तर ह्याचा यूज करून त्याच्या कॉलम मधले दोन्ही एलिमेंट काय करायचे, 0 करायचे. किंवा हा 1 असेल तर ह्याचा यूज करून त्याच्या कॉलम मधले दोन्ही एलिमेंट काय करायचे, 0 करायचे. आता इथे प्रेफरन्स देताना तसं काही नाही, कुठलाही एलिमेंट जो 1 असेल, हा किंवा हा, दोन्हीपैकी कुठलाही 1 जो अगोदर 1 येईल त्याचा काय करा, यूज करा. मेथड लक्षात आली का. A11 इज इक्वल टू 1. परत A11 ह्या 1 चा यूज करून त्याच्या कॉलम मधले दोन्ही एलिमेंट म्हणजे A21 आणि A31 काय करायचे, 0 करायचे. पण राहिलेल्या 2 डायगोनल पैकी जो 1 असेल त्याचा यूज करा. आता आपला पहिला एलिमेंट 1 आहे, त्याचा यूज करून हे 2 एलिमेंट आपल्याला काय करायचे, 0. आता ट्रान्सफॉर्मेशन बघा, हा एलिमेंट कुठल्या रो मध्ये, R2 मध्ये. ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, R2 - R1. आणि हा R3 मध्ये आहे, ह्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन R3 - 2 R1. आता ही दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही एका स्टेपला घेऊ शकताय किंवा 2 वेगवेगळ्या स्टेपला घेऊ शकताय. असं नाही की एका स्टेपला घेतली पाहिजे. मग पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आपलं बघा, R2 चेंजेस टू R2 - R1.
आणि आपलं दुसरं ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, R3 चेंजेस टू R3 मायनस टू R1. आता हे ट्रान्सफॉर्मेशन एका स्टेपला आणि हे दुसऱ्या स्टेपला घेतलं तरी चालतंय. आता इथं बघा R2 आणि R3 चेंज होणार आहेत. R1 आहे तसं लिहायचं आहे 1 2 3. परत हे दोन एलिमेंट झिरो करायलाच काय घेतलं आपण, ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे 0 0. A इनव्हर्स ऍज इट इज. राईटला पण पहिला रो आहे तसा ठेवा 1 0 0. आता बघा R2 minus R1 1 minus 2 minus 1 5 minus 3 2. तिसरा रो बघा R3 minus 2 R1 4 minus 2 into 2. बघा R2 किती आहे, R3 किती आहे 4 minus 2, त्याला करस्पॉन्डिंग R1 किती आहे 2 आहे, म्हणजे 4 minus 2 into 2 म्हणजे 4 minus 4 0. आणि थर्ड एलिमेंट 7 minus 3 into 2 3 into 2 किती झाले 6 7 minus 6 1. राईटला बघा आता R2 minus R1 0 minus 1 minus 1 1 minus 0 1 0 minus 0 0. आणि तिसरा रो 0 minus 2 into 1 minus 2 0 minus 0 आणि 1 minus 2 into 0 1 as it is. आता इथे आपली पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे. आता राहिलेल्या दोन डायगोनल पैकी बघा हा एलिमेंट 1 आहे, त्याचा यूज करून त्याच्या कॉलम मधले दोन्ही एलिमेंट काय करा 0 करा. मग त्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन बघा, हा डायगोनल एलिमेंट 1 त्याचा यूज करून हे दोन एलिमेंट आपल्याला काय करायचे 0. आता पहिल्या रो साठी ट्रान्सफॉर्मेशन बघा R1 चेंजेस टू. आता हा किती आहे 3 आहे, 0 येण्यासाठी पुढचा एलिमेंट किती पाहिजे -3, म्हणजे R1 चेंजेस टू काय ना R1 -3 R3. आणि मग R2 हा 2 आहे, यूज कशाचा करणार आपण R3 चा. R2 चेंजेस टू R2 -2 R3. आता याच्यामध्ये R1 आणि R2 चेंज होणार आहे, जे रो चेंज होणार नाही ते अगोदर आहे तसे घ्या. आणि ह्याप्रमाणे केल्यामुळे काय होतं बघा, जे एलिमेंट आपण 0 केलेले आहे तिथे परत एलिमेंट येत नाही. नाव फर्स्ट एलिमेंट बघा R3 0 असल्यामुळे 1 आहे तसा, परत हा पण R3 0 आहे त्यामुळे हा 2 आहे तसा. हा 0 करायलाच काय घेतलं आपण ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे. परत सेकंड रो बघा R2 R3 दोन्ही 0 आहेत, R3 0 असल्यामुळे हा -1 आहे तसा येईल, आणि हा 0 करायलाच काय घेतलं आपण ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे. आता राईटला बघा पहिल्यांदा R3 आहे तसा लिहा -2 0 1. पहिल्यांदा R1 बघूया, R1 1 -3 into -2. आता इथं R1 1 आहे, त्याला करस्पॉन्डिंग R3 किती आहे -2 -2 into -3 plus 6 6 plus 1 किती झाले 7. तर सेकंड एलिमेंट बघा R1 R3 दोन्ही 0 आहे, आणि थर्ड R1 किती 0 0 -3 त्याला करस्पॉन्डिंग R3 किती आहे 1 0 -3 into 1 -3. तर दुसरा रो बघा 1 -1 -2 into R3 किती आहे -2 -2 मायनस मायनस काय होणार +4 -1 +4 3. नेक्स्ट एलिमेंट बघा R3 0 1 as it is, आणि नेक्स्ट R2 0 -2 into 1 -2. दुसरी स्टेप आपली पूर्ण झाली. आता तिसरा डायगोनल एलिमेंट किती आहे -1, तो पहिल्यांदा काय करा +1 करा. +1 करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन बघा R2 चेंजेस टू -1 R2 1. आता इथं फक्त R2 चेंज होणार आहे, R1 R3 आहे तसे लिहा 0 0 1 into A inverse is equal to. आता R2 ला मायनस ने मल्टिप्लाय करा 0 मायनस मायनस +1 0 7 0 -3
-3 -1 2 -2 0 1. राईटला आपण R2 ला काय करा -1 ने मल्टिप्लाय करा. आता ह्या 1 चा यूज करून हे दोन एलिमेंट काय करायचे आपल्याला 0. त्यातला ऑलरेडी एक एलिमेंट आपला 0 आहे. एक एलिमेंट 0 आहे. मग ट्रान्सफॉर्मेशन बघा. R1 changes to R1 minus 2 R2. आता इथे तुम्हाला काही बघायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही लेफ्ट हँड साइडचा जो मॅट्रिक्स आहे तो काय लिहू शकताय स्प्लिट मॅट्रिक्स लिहू शकता. बघा 1 1 0 0 0 1 0 0 0 1. बाकीचे एलिमेंट तुम्हाला चेक करायची गरज नाही. आता फक्त कुठला रो चेंज होणार आहे R1. R2 आहे तसा लिहा -3 -1 2. R3 आहे तसा -2 0 1. आता फक्त आपल्याला R1 कॅल्क्युलेट करायचं आहे. 7 -2 into -2. बघा 7 R1 किती आहे 7 -2 त्याला करस्पॉन्डिंग R2 किती आहे -3. -3 into -2 किती झाले +6. 7 + 6 13. पर सेकंड एलिमेंट बघा R1 0 -2 त्याला करस्पॉन्डिंग R2 किती आहे -1 मायनस +2. आणि थर्ड R1 किती आहे -3 -4 into 2 -2 into 2 -4 -3 -4 -7. Now this is unit matrix I into A inverse is equal to 13 2 -7 -3 -1 2 -2 0 1. Now I unit matrix its value is 1 into A inverse. Therefore A inverse is equal to 13 2 -7 -3 -1 2 -2 0 1. This is required A inverse. मेथड लक्षात आली का? आता ह्या टाइपचा आणखी एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. नाउ वी कॅन स्टॉप हियर.